वंशाच्या घरी खूप गायी आहे, बैल आहे आणि लहान लहान वासरी आहेत. सकाळ झाली की वंशा आपला गुरं चारायला रानात जायचा. गुरं दिवसभर रानात चारायची. वंशा त्याच्या मागे हिंडायचा, झाडावर चढायचा, ओंगळात पोहायचा आणि मासे पकडायचा. संध्याकाळ झाली की गुरांना घेऊन घरी यायचा. एकदा काय झालं, वंशा नेहमीप्रमाणे दिवसभर गुरांना हिंडला. संध्याकाळ झाली, मग त्याने गुरांना एकत्र केलं आणि गुराच्या वाटेला लावलं. म्हणून एक वासरू घेऊन जातात तेच चरत बसलं. वासरा वासरा घरी चल, अंधाराची घाई, रस्ता दिसायचा नाही. मी नाही येत जा, मला गवत खायचंय. अरे चल घरी, अंधार झालाय, चल चल चल. आता वंशाला रडू येऊ राहिलं. वंशा झाडाकडे रडत बसला. तिथे एक कुत्रा आला. वंशा वंशा, काय रडतोस रे? काय करू, वासरू माझं ऐकत नाही. अंधार झाला तरी घरी येत नाही, म्हणून मी रडतो. एवढंच ना, मी सांगतो वासराला. वासरा वासरा घरी चल, अंधाराची घाई, रस्ता दिसायचा नाही. तो वंशा रडतोस बघ, चल घरी. मी नाही येत जा, मला गवत खायचंय. अरे माझं संध्याकाळ झाली, अंधार झालं तरी माझं वासरू घरी येत नाहीये बघ. एवढंच ना, थांब मी समजवतो. वंशा रडतो बघ, अंधाराची घाई, रस्ता दिसत नाही. मी नाही येत, मला गवत खायचं नाही. तुम्ही का वरती काय 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 वासरा वासरा वंशा काय रडतो विचारा. वंशा वंशा का रडतोय? ते माझं वासरू घरी येत नाही ना, म्हणून मी रडतो. एवढंच ना, मी सांगतो त्याला. वासरा वासरा घरी चल. मी नाही येत जा, मला गवत खायचं. फक्त तोच जाईल, बाकीच्या इकडे एका बाजूलाच रडत बसते. घ्या 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 घ्या. तिकडे ना, इकडे चला घरी. आता ती गोष्ट तुम्हाला